नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कोमल स्वाती आणि इंद्राला जाऊन सांगते की ते लोक संगीतामध्ये शास्त्रीय गाणी वाजवणार. स्वाती म्हणत असते की मम्मी, आता शास्त्रीय संगीतावर आपण कसा ग डान्स करायचा. तर इंद्रा म्हणत असते की त्यांच्या नावाची चिठ्ठी पडली आहे ना, म्हणून ते आता काही पण आपल्याकडून करून घेत आहे. परंतु मी असं अजिबात होऊ देणार नाही. मी शास्त्रीय संगीतावर तुम्हाला डान्सच करू देणार नाही. आता मुलाच्या आईला जसं वाटतंय ना तसं ती करेल, तुम्ही काही काळजी करू नका. त्यामुळे स्वाती आणि कोमल आता एकदम निर्धास्त होतात. तर स्वाती कोमलला सांगते की कोमल, तू ना आम्हाला खबरी द्यायचं काम कर. ते जे काही बोलताय ना ते आम्हाला येऊन तू सांगायचं. कोमल म्हणते की ठीक आहे, चालेल. कोमल दरवाजा उघडायला जाते, तितक्यातच तिथे सई आलेली असते. सईने खूप छान असा कोळी लुक केलेला असतो आणि सईचा तो छान ड्रेसअप बघून आता सर्वांना खूप आनंद झालेला असतो. सर्वजण सईचं कौतुक करत असतात. इंद्रा तिला प्रेमाने जवळ घेते. इकडे सार्थक आणि आनंदी आता आलेले असतात. सार्थक आणि आनंदी दोघंही सामील झालेले असतात. बापू येतात आणि म्हणतात की कोण तुम्ही. तर सार्थक म्हणतो की अहो काका, तुम्ही मला ओळखलं नाही का, मी सागरचा मित्र आहे. तर बापू म्हणतात की हो हो, ओळखलं मी तुला. सागर कायम तुझ्याबद्दल बोलत असतो खूप वेळा. तर सार्थक म्हणतो की हो, आणि ही माझी बायको आहे आनंदी. दोघंही काकांना नमस्कार करतात. सार्थक विचारतो की सागर कुठे आहे. तर इकडे सागरला मात्र मिहिरने आणि लकीने बळच धरून आणलेलं असतं आणि बळचच त्याला डान्स करायला सांगत असतात. परंतु सागर काय डान्स करत असतो आणि चिडचिड करत असतो. तितक्यातच सागरचं लक्ष सार्थककडे जातं आणि त्याला खूप आनंद होतो आणि सार्थकला भेटण्यासाठी तो लगेचच तिथे येतो. सार्थक सागरला आनंदीची ओळख करून देतो की ही माझी बायको आहे आनंदी. सर्वांच्या भेटीगाठी होतात. कोमल आनंदीला म्हणते की आनंदी, चल ना आपण पाणीपुरी खाऊयात. आणि मग पाणीपुरी खाण्यासाठी ती आनंदीला तिथून घेऊन जाते. थोड्याच वेळाने मिहिका आणि मुक्ता दोघीही बाहेर आलेल्या असतात आणि ते सर्व डेकोरेशन बघून मुक्ताला मात्र फार तडपण आलेलं असतं. मुक्ता म्हणत असते की मला सारखी तहान लागते ग मिहिका. मिहिका म्हणते की अगं ताई, तू जास्त टेन्शन घेतेय ना, म्हणून तुला तसं वाटतंय. मुक्ता म्हणते की बघ ना, म्हणजे आता एंगेजमेंट झाली, आता हळद होईल, संगीत आहे, आज लग्नसुद्धा होईल. म्हणजे बघ ना किती पटपट होतं हे सर्व. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हे कुठल्या परिस्थितीत होतंय. आयुष्यात मी ज्या प्रत्येक गोष्टीला नकार देत आले, आता त्या सगळ्या गोष्टी मला इथे करायच्यात. तर आनंदीने मात्र ही सर्व गोष्ट ऐकलेली असते आणि तिला मुक्ताचं मन आता समजलेलं असतं. तर दुसरीकडे सागर आणि सार्थक दोघंही गप्पा मारत असतात. सार्थक म्हणत असतो की सागऱ्या, तू काय लग्नाला बोलवलं नव्हतं हा, मला खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी आता, आणि तू तर काय मला आता भेटतच नाही. तेव्हा सार्थक म्हणत असतो की सॉरी यार, मध्ये क्लायंटचं जरा काम आलं होतं, त्यामुळे भेटणं नाही झालं आपलं. अरे तुझ्या त्या मंजित सोबतच्या मीटिंगचं काय झालं. तेव्हा सार्थक म्हणतो की अरे बाबा, आजसुद्धा तू कामाचाच विषय काढणार आहेस का. निदान आज तुझं लग्न आहे, लग्नाच्या दिवशी तरी असा कामाचा विषय काढू नकोस. मिहिका मुक्ताला म्हणते की अगं ताई, तू काळजी करू नकोस, मी एक काम करते, मी तुझ्यासाठी ना एक रगडा प्लेट आणते. बघ, रगडा खाऊन ना तुला नक्कीच बरं वाटेल. आणि मग मिहिका रगडा आणण्यासाठी जाते. तर आता आनंदी मुक्ताजवळ येते आणि म्हणते की तुम्हीच मुक्ता आहात का. मुक्ता म्हणते की हो मीच आहे, परंतु तुम्ही कोण, मी तुम्हाला ओळखलं नाही. तर आता आनंदी मुक्ताला सांगू लागते की मी आनंदी सार्थक राज्याध्यक्ष आहे. खरं तर तुमचा होणारा नवरा आणि माझा नवरा हे चांगले मित्र आहेत. खरं तर तुमचं बोलणं आता माझ्या कानावर आलं आणि मी ते ऐकलं, पण मला असं वाटतंय की खरं तर माझी आणि तुमची स्टोरी सेमच होती. माझंसुद्धा काहीही कळण्याच्या आतच लग्न झालं. खरं तर सार्थक सरांच्या आईंना मी जास्त आवडत नाही आणि त्यांच्या सासरच्या लोकांना मी आवडत नाही. त्यामुळे आमच्या नात्यात कटुता येणार होती, परंतु मी कधी कटुता आणलीच नाही. आणि जर मी नात्यात कटुता आणली असती तर ते नातं तिथंच संपलं असतं. मुक्ता म्हणते की हो, मला पटतंय तुमचं, परंतु तुम्हाला हे सगळं जड झालंच असेल ना. तर मुक्ता म्हणते की खरं आहे तुमचं म्हणणं. खरं तर सगळ्या गोष्टी एवढ्या क्लिअर असतात ना, परंतु आपल्या विचारांमुळे त्या आपल्याला खूप ब्लर दिसायला लागतात. तुमच्यासारखं कोणीतरी येऊन सांगायला लागतं. आय जस्ट होप्स की मी हे सर्व करू शकेल. तेव्हा आनंदी म्हणते की तुम्ही नक्की करू शकता. आनंदी म्हणते की प्रेम अशी गोष्ट आहे ना की जी जगातल्या सगळ्या गोष्टी भरून काढते. तर सार्थक आता सागरला सांगत असतो की कोण म्हणतं तुला प्रेम होणार नाही. सागर त्याला सांगत असतो की मी हे लग्न फक्त आणि फक्त सईसाठी करतोय. तर सार्थक त्याला म्हणत असतो की अरे हो, तू सईसाठी हे लग्न करतोय, परंतु एकदा पार्टनरचा सुद्धा हात धरून बघ काय लाईफमध्ये मज्जा येते ते. तर सागर आता मुक्ताकडे बघत असतो.
तर मुक्ता आणि आनंदी जेव्हा बोलत असतात त्याचवेळी सई तिथे येते. मुक्ताला सईला बघून खूप आनंद होतो आणि ती आनंदीला सांगते की हेच आहे माझ्या आनंदामागचं कारण. मुक्ता सांगत असते की हेच आहे माझ्या हसण्यामागचं कारण. आता हिच्यासाठीच हे सर्व चाललंय. खरं तर ही जवळ असेल ना तर सगळं कुटुंब मला जवळ असल्यासारखं वाटतं आणि म्हणूनच मी हे लग्न करतीये. आनंदी म्हणते की मी देवाकडे हीच प्रार्थना करेल की ह्याच फिलिंग तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल सुद्धा असतील आणि हीच मुलगी असेल की जी तुमचं कुटुंब सगळं बांधून ठेवेल. सार्थक सागरला म्हणत अरे सागऱ्या, तू प्रेमाबद्दल एवढी निगेटिव्हिटी का घेतली आहेस रे? हे बघ, पहिलं प्रेम हे चुकीचं असू शकतं ना, परंतु दुसरं प्रेम होतं ते चांगलं मूर्तं आणि दुसऱ्या प्रेमाबद्दल एवढा वाईटपणा नको घेऊस. चल आपण एक पैंस लावूयात. आता पहिल्या ॲनिव्हर्सरीला आपण परत भेटूयात आणि तेव्हा मला तू सांगशीलच की तुझं तिच्यावर प्रेम झालंय म्हणून. अरे निदान मला नाही सांगितलं तरी चालेल, परंतु तिला नक्कीच सांग की तुझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. तर इकडे आता संगीताची तयारी होत असते. मंजिरी सागर आणि मुक्ताला दोघांनाही बसायला सांगते. त्या दोघांचे चेहरे अगदी वाकडे होतात आणि दोघंही सोफ्याच्या एका टोकाला बसतात. मध्ये सई येते. सई दोघांचीही पप्पी घेते आणि दोघांच्या मध्ये बसते. तर मंजिरी खूप छान सूत्रसंचालन करत असते. तर कार्यक्रमाचं सगळं सूत्रसंचालनाची जबाबदारी ही तिच्यावर असते आणि तिचे ते गोड शब्द ऐकून मामा म्हणत असतात की मला असं वाटतंय की ही तर निबंधच पाठ करून आली आहे. म्हणते की अरे काय बोलतोय तू, किती छान भाषण करते बरं ती. तर मंजिरी सांगते की आता एक सुंदर परफॉर्मन्स सादर करणार आहेत 2 नृत्यकन्या. नृत्यकन्यांचं नाव ऐकल्यावर लकीचे कान मात्र चांगलेच टवकारतात आणि त्या दोघी नक्की कोण आहेत हे बघण्यासाठी आता सर्वजण खूपच उत्सुक होतात. तर त्या दोघी जणी असतात राणी आणि अबोली. ह्या दोघीही मुक्ताच्या मैत्रिणी असतात आणि मिहिकाने मुक्ताला सरप्राईज देण्यासाठी त्या दोघींना बोलवलेलं असतं. दोघीही खूप छान शास्त्रीय संगीतावर डान्स करतात. त्यांचा डान्स बघून सर्वजण थक्क झालेले असतात. जेव्हा डान्स संपतो तेव्हा मिहिका स्टेजवर जाते. मुक्ताही स्टेजवर येते. मुक्ता म्हणत असते की अरे वा, काय सरप्राईज दिले तुम्ही मला. आणि कॉलेजमध्ये जेव्हा कॉम्पिटिशन असायची ना डान्सची, तेव्हा ट्रॉफी फक्त राणीलाच भेटायची. मुक्ता अबोलीला देखील म्हणत असते की अबोली, तू सुद्धा खूप छान डान्स केलास आणि अबोली ही माझी सगळ्यात आवडती पेशंट आहे. तर अबोली म्हणते की बरं चला, आता अंकुश घरी वाट बघत असेल, मला आता जायला हवं. राणी म्हणते की हो, विनूसुद्धा माझी घरी वाट बघतोय, मलाही जायला हवं. खरं तर पुण्याला जायला राघव नाहीच म्हणत होता, परंतु म्हटलं की लग्नाला मला जायला जमणार नाही म्हणून मी संगीतला आली. तर मुक्ता म्हणत असते की हो, खरंच खूप छान केलं, परंतु आता तुम्हाला जेवून जायचं आहे आणि अंकुश आणि राघव काय बोलतील ना याची जबाबदारी माझी असेल. त्यामुळे दोघींनाही ती जेवूनच पाठवते. तर इकडे सावनी आणि हर्षवर्धन बोलत असतात आणि हर्षवर्धन सावनीवर खूप चिडलेला असतो की तू बँकेतून एवढे पैसे का काढलेस. हे बघ, हा फोटो बघ, सईने बेस्ट मॉमची ट्रॉफी बनवली आणि ती मला म्हटली की मम्मा तुला एक सिक्रेट सांगायचं आहे आणि मला माहिती आहे तिचं सिक्रेट काय आहे ते. तिने ही ट्रॉफी माझ्यासाठी बनवली आहे. तर हर्ष म्हणत असतो की पण याचा संबंध काय, तू एवढे पैसे का घालवलेत. तर सावनी त्याला एक डायमंड नेकलेस दाखवते आणि म्हणते की हे बघ, हा डायमंड नेकलेस मी मुक्तासाठी घेतला. आता मुक्ताचं लग्न आहे म्हटल्यावर आपण हा डायमंड नेकलेस मुक्ताला देणार आणि लग्न आहे म्हटल्यावर ती हा नाकारूही शकत नाही आणि मग आयुष्यभर आपल्या ओझ्याखाली ती राहणार. एक बाप आता लेकीसाठी व्यक्त होणार आहे आणि आता बाबा नक्की यावेळी लेकीला काय सरप्राईज देणार आहे ते आपण बघणार आहोत. पुरुषोत्तम आता स्टेजवर येतो. तर मंजिरी विचारते की बाबा, आता तू तुझ्या लेकीला काय सरप्राईज देणार आहे. पुरुषोत्तम म्हणतो की खरं तर तुम्ही सर्वजण खूप मस्ती करताय, परंतु मला काही नाचता वगैरे येत नाही, मी एक गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतो. पुरुषोत्तम सांगतो की खरं तर एक गोष्ट माझ्या मनात खूप घर करून गेली आहे मुक्ता. तर मुक्तासुद्धा आता पुरुषोत्तमकडे बघायला लागते. पुरुषोत्तम खूप भावूक झालेला असतो आणि म्हणत असतो की मी ही गोष्ट कधीही विसरणार नाही. एक गोष्ट माझ्या मनावर अगदी कोरली गेली आहे, ती मुक्ता, तू पहिल्यांदा आई म्हणण्याच्या ऐवजी बाबा म्हटली होतीस. पुरुषोत्तम आता मुक्तासाठी दाटून कंठ येतो हे गीत गातो. त्याचं हे गीत ऐकून सर्वांचे डोळे अगदी पाणावलेले असतात. दाटून कंठ येतो हे गीत गाताना पुरुषोत्तमचा कंठसुद्धा दाटून आलेला असतो आणि अगदी कापऱ्या आवाजामध्ये तो गीत गात असतो. सर्वांचे डोळे हे पाणावलेले असतात. मुक्ता देखील रडत असते, माधवी रडत असते, सागरला सुद्धा वाईट वाटत असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वजण डान्स करत असतात. आनंदी आणि सार्थकचा डान्स असतो, त्यानंतर असतो पिंकी आणि युवराजचा डान्स. सईसुद्धा कोळी गाण्यावर डान्स आणि सागर आणि मुक्ताचा देखील डान्स होतो, परंतु त्या डान्समध्ये सुद्धा दोघं जण खुन्नसच करत असतात.
तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.